सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 8 ओवी क्रमांक 204 पासून आता सुरुवात करूयात. देवींची आणिकेही एके प्रकारे ही जाणता आहे सोपारे, तरी देह सांडितेने अवसरे जेथ मिळती योगी. त्याचप्रमाणे देहावसानानंतर ज्या स्वरूपाला योगी प्राप्त होतात ते गुह्य वर्म आणखी एका प्रकाराने समजण्याला सोपे आहे. अथवा अवचटे ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे, तरी मागवते येणे घडे देहासीचे. अथवा अकस्मात असे घडते की जे योगी अकाली देह सोडतात त्यांना पुनः देह धारण करावा लागतो. म्हणून काळ शुद्धी जरी देह ठेविती, तरी ठेवीत खेवी ब्रह्मची होती. एरवी अकाळी तरी येते संसारा पुढती. म्हणून शास्त्रोक्त शुद्ध काली जर देहांचे अवसान झाले तर तत्क्षणी ते योगी ब्रह्म होतात. एरवी अकाली देहावसान झाल्यावर पुन्हा जन्माला येतात. तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती ये दोन्ही अवसरा अधीन आहाती, तोची अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो. त्याचप्रमाणे मोक्ष व पुनर्जन्म ही दोन्ही कालाच्या स्वाधीन आहेत. असा जो काल तो प्रसंगानुसार तुला सांगतो. तरी ऐकेगा सुभटा, पातलिया मरणाचा माझी वटा, पांचे आपुला लिया वाटा निघती अंती. तर हे महावीरा अर्जुना ऐक, मरणकाल जवळ आला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या रस्त्याने जातात. ऐसावरी पडिला प्रयाणकाळी, बुद्धी ते भ्रमू न गिळी, स्मृती नव्हे आंधळी न मरे मन. असा मरणकाल प्राप्त झाला असता बुद्धीला भ्रम गिळीत नाही, स्मरणशक्ती आंधळी होत नाही व मनही मरत नाही. हा चेतना वर्गू आघवा, मरणी दिसे टवटवा, परी अनुभविलिया ब्रह्मभावा गवसनी होऊनी. असा हा सर्व ज्ञानसमुदाय टवटवीत असून अनुभविलेल्या ब्रह्मभावाचाच बोध असतो. ऐसा सावध हा समवावो आणि निर्वाण वेरी निर्वाहो, हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा हाती. अशा रीतीने हा समुदाय सावध असतो व ज्याला मरेपर्यंत इंद्रियांची मदत असते असे बाह्य जठराग्नी प्रदीप्त असला म्हणजेच मिळते. पहा वारेने का उदके, जै दिवी याचे दिवे पण झाके, तै असतीच काय देखे दिठी आपुली. पहा की वाऱ्याने किंवा पाण्याने ज्यावेळेस दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्यावेळेस आपले नेत्र चांगले असताही त्यांना काही दिसते का. तैसे देहांतीचे विषमवाते, देह अंत बाहेरी श्लेष्मा अंते, तै विझोनी जाय उजिते अग्नीचे ते. त्याचप्रमाणे देहावसनाच्या वेळेचा वात वाढल्याने शरीर आत बाहेर कफाने व्याप्त होऊन जठराग्नीचे तेज विझून जाते. ते वेळी प्राणासी प्राणू नाही, तेथ बुद्धी असोनी करील काही, म्हणून अग्निविण देही चेतना न थरे. त्यावेळेस प्राणाला अवसान नसते, मग बुद्धी असूनही काय करणार. म्हणून अग्नीशिवाय देहात चेतना राहत नाही. अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखलू ओला, वाया आयुष्य वेळू आपुला अंधारे गिवसी. हे पहा, शरीरातील जठराग्नी जर नाहीसा झाला तर तो देह नसून ओला चिखलच होय. अशा वेळेस साधक आपल्या आयुष्याची वेळ अंधारात चाचपडल्यासारखी घालवीत असतो. आणि मागील स्मरण आघवे, ते तेणे अवसरे सांभाळावे, मग देह त्यजुनी मिळावे स्वरूपी किम. अशा स्थितीत मागील अभ्यासाचे स्मरण ठेवून देह टाकून स्वरूपाच्या ठिकाणी मिळावे. हे घडावे कसे. तव तया देह श्लेष्माचे चिखली, चेतनाची बुडोनी गेली, तेथ मागिली पुढिली हे ठेली आठवण सहजे. त्यावेळेस तर त्या देहातील कफाच्या चिखलात चेतना बुडून गेल्यामुळे मागील व पुढील गोष्टींचे स्मरण नाहीसे होते. म्हणून आधी अभ्यासू जो केला, तो मरण न येताची निमोनी गेला, जैसे ठेवणे न दिसता मालवला दीपू हातीचा. म्हणून पूर्वी जो योगाभ्यास केला तो मरण येण्याच्या आधीच नाश पावतो. आपण अंधारात ठेवलेली वस्तू सापडण्यापूर्वी जसा दिवा जावा त्याप्रमाणे होते. आता असो हे सकळ, जाणपा ज्ञानासी अग्निमूळ, तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आथी. आता या सर्व गोष्टी राहू दे. ज्ञानाला जठराग्नी हा मूळ कारण आहे आणि मरणसमयी त्या जठराग्नीची ज्याला पूर्ण साह्यता आहे. श्लोक 24. अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणं, तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः.
अर्थात अग्नी या नावाची कालाभिमानिनी देवता, ज्योती या नावाची कालाभिमानिनी देवता, दिवसाची अभिमानिनी देवता, शुक्ल पक्षाभिमानिनी देवता, उत्तरायणाच्या 6 महिन्यांची देवता, या देवता ज्यात आहेत त्या मार्गात शरीर सोडलेले, मेलेले, ब्रह्मोपासक, ब्रह्माचे ध्यान करणारे जन क्रमाने ब्रह्माला प्राप्त होतात. आंत अग्निज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि 6 मासांमाजी मासू उत्तरायण. शरीराच्या आत जठराग्नीच्या ज्योतीचा प्रकाश आणि बाहेर उत्तरायणापैकी कोणत्याही महिन्यांचा शुद्ध पक्षाचा दिवस रात्र नव्हे. ऐशिया समयोगाची निवृत्ती, लाहुनी जे देह ठेविती ते ब्रह्माची होती ब्रह्मविद. अशा प्रकारे सर्व चांगले योग असता जे ब्रह्माभ्यासी पुरुष आपला देह ठेवितात ते ब्रह्मस्वरूपी मिळतात. अवधारी गा धनुर्धरा, एथवरी सामर्थ्य या अवसरा, देवींची हा उजू मार्ग स्वपुरा यावया पै. धनुर्धरा ऐक, या वेळेच्या योगाचे तत्कालाभिमानी देवतांचे असे विलक्षण सामर्थ्य आहे, म्हणून मोक्षप्राप्तीकरिता स्वस्वरूपी येण्यास हा सरळ मार्ग आहे. एथ अग्नी हे पहिले पायतरे, ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष. या मार्गात जठराग्नी ही पहिली पायरी होय, अग्नीचे सतेजपण ही दुसरी पायरी, दिवस ही तिसरी पायरी, शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आणि सामास उत्तरायण ते वरची लगा सोपान, येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. आणि उत्तरायणातील 6 महिन्यांपैकी 1 महिना ही जिन्याची वरची पायरी. अशा क्रमाने गेल्यावर योगी मोक्षसिद्धीरूप घराला पावतो. हा उत्तम काळो जाणी जे, या ते अर्चिरा मार्गो म्हणी जे, आता काळो तोही सहजे सांगेन ऐक. हा उत्तर काल असे समज आणि यालाच अर्चिरा मार्ग असे शास्त्रात म्हणतात. आता मरण्यास योगी साधकांना अयोग्य काल कोणता तो प्रसंगानुसार तुला सांगतो ऐक. श्लोक 25. धूमो रात्रीस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनं, तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. अर्थात धूमाभिमानिनी देवता, रात्रीची देवता, त्याचप्रमाणे कृष्ण पक्षाची देवता, दक्षिणायनाच्या 6 महिन्यांची देवता, या देवता ज्या मार्गातील चिन्हे आहेत त्या मार्गात मरून गेलेला कर्मठ चंद्रातील ज्योतीला कर्मफलाला प्राप्त होऊन त्याचा भोगाने क्षय होताच तेथून परत येतो. तरी प्रयाणाची या अवसरे, वात श्लेष्मा सुभरे, तेने अंतकरणी अंधारे कोंदले ठाके. मरणसमयी कफवातादी दोषांच्या अतिभराने अंतकरणात काळोख होऊन जातो. सर्वेंद्रिया लांकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. सर्व इंद्रियांची गती कुंठित होते, स्मृतीला भ्रम उत्पन्न होतो, मन वेडावून प्राण घोटाळतो. अग्नीचे अग्निपण जाये, मग तो धूमची अवघा होये, तेणे चेतना गिवसली ठाये शरीरीचे. जठराग्नी विझून जातो व त्याचा धूर चोहीकडे होतो, त्यामुळे शरीरातील ज्ञान आच्छादित होते. जैसे चंद्रा आड आभाळ, सदट दाटे सजळ, मग गडदना उजाळ, ऐसे झावळे होय. ज्याप्रमाणे चंद्राच्या आड पाण्याने भरलेले व दाट ढग आल्यावर धड अंधार ना प्रकाश असे झांबळे झांबळे होते. का मरेना सावध, ऐसे जीवितासी पडे स्तब्ध, आयुष्य मरणाची मर्याद वेळू ठाके. त्याचप्रमाणे तो मरतही नाही व सावधही नसतो, अशा रीतीने जीविताची स्थिती झालेली असते व आयुष्य हे मरणाची वेळ पाहत असते. ऐसी मनबुद्धी करणी, सभोवती धुमाकुळाची कोंडणी, तेथ जन्मे जोडली ये वाहणे युगची बुडे. अशा प्रकारे मन, बुद्धी व इंद्रिये यांच्या सभोवती धूर अतिशय कोंडतो. त्यावेळेस जन्मभर मिळविलेले सर्व फायदा नाश पावतात. हा गा हातीचे जे वेळी जाये, ते वेळी आणिका लाभाची गोठी के आहे, म्हणून प्रयाणी तव होय एतुली दशा. हे पहा, ज्या वेळेला हातात असलेले जाते त्यावेळी दुसरीकडून आणखी फायदा होईल ह्याची गोष्टच कशाला, म्हणून मरणसमयी अशी दशा प्राप्त होते.
ऐशी देहा अंतुस्थिती बाहेरी कृष्ण पक्षुवरी राती आणि सामासही ओढवती दक्षिणायन. याप्रमाणे देहाच्या आतील स्थिती असून बाहेर कृष्ण पक्षाचा पंधरवाडा असतो व त्यात रात्र आणि दक्षिणायनातील 6 महिन्यांपैकी 1 महिना ही प्राप्त होतात. इये पुनरावृत्तीची घराणी आगवी एकवटती जयाची या प्रयाणी तो स्वरूपसिद्धीची कहाणी कैसेनी ऐके. हे सर्व जन्ममरणाच्या फेऱ्यात पाडणारे सर्व योग ज्यांच्या मरणसमयी एके ठिकाणी येतात त्यांच्या कानी मोक्षप्राप्तीची गोष्ट कोठून पडणार. ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे मग तेथून मागुता बहुडे संसाराये. अशा वेळेवर ज्याचे देहावसान होते त्याला तो योगी असल्यामुळे चंद्रलोकांपर्यंत जाता येते. मग तेथून माघारी फिरून जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो. आम्ही अकाळू जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा आणि हाची धूम्रमार्गू गावा पुनरावृत्तीची या. हे पांडवा, आम्ही मरणास अयोग्य काळ म्हणून जो म्हटला तो हाच असे समज. जन्ममरणांच्या गावास नेणारा द्युम्र मार्ग हाच. एर तो अर्चिरा मार्गू तो वसता आणि असलगू साविया स्वस्त चांगू निवृत्तीवरी. याच्याशिवाय दुसरा जो अर्चिरा मार्ग तो भरवस्तीचा सोपा अतिउत्तम व अगदी सुलभ असून मोक्षापर्यंत गेलेला आहे. श्लोक 26. शुक्ल कृष्णे गती हेते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुनः. अर्थात ज्ञान कर्माधिकृत जनांच्या या 2 अप्रकाशरूप गतिमार्ग नित्य मानलेले आहेत. यातील एका गतीने योगी ध्यानी क्रममुक्तीला प्राप्त होतो व दुसऱ्या गतीने कर्मी पुन्हा परत येतो.